गण गण गणात होते. गीता रहस्य लेखनासाठी कृपा प्रसाद. राजसत्तेपुढे कोणाचे काय चालते? काही नाही. टिळकांना शिक्षा झाली. श्रींना विनंती करून टिळकांच्या सुटकेसाठी आशीर्वाद घ्या अशी ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. दादासाहेब खापर्डे यांनी कोल्हटकरांना तसा निरोप कळविला. कोल्हटकर शेगावी आले. श्रींना भेटले. श्री म्हणाले, अरे शिवछत्रपतींना समर्थांचा आशीर्वाद होता, तो तरी त्यांना औरंगजेबाच्या दरबारी कैदेत पडावे लागले. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. कंसाचा इतिहास आठवा, पण एक करा, मी भाकरीचा प्रसाद देतो. ती भाकरी टिळकांना खायला द्या. त्या प्रसादामुळे त्यांच्या हातून फार मोठी कामगिरी होणार आहे. श्री गजानन महाराजांचे हे शब्द पुढे खरेच ठरले आहेत. टिळकांना प्रसाद दिला. कोल्हटकरांनी टिळकांची भेट घेतली. श्रींनी दिलेला भाकरीचा प्रसाद त्यांना दिला. सर्व वृत्तांतही सांगितला. त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले, स्वामींचे ज्ञान आगाध आहे, पण माझ्या हातून मोठी कामगिरी होणार आहे. हे जे बाकी श्रींनी केले ते खोटे होणार नाही. पण कोणती कामगिरी याविषयी जे गोड वाटत आहे. संत साधू सज्जन हे भूत भविष्य वर्तमान जाणतात. पुढे काय काय घडते ते पाहू. लोकमान्य टिळकांनी भाकरी खाल्ली. चरित्रकार श्री दासगणू महाराज यांनी पुढे नमूद केले आहे की श्रींचे शब्द खरे ठरले. झाली शिक्षा टिळकांस. नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य. गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली. त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळकाते. गीतेवर कितीतरी जणांनी भाष्य केले आहे. कुणी द्वैतपर अर्थ लावला तर कुणी कर्मपर विवेचन केले. गीता रहस्य ग्रंथाने लोकमान्य टिळकांची जगभर ख्याती झाली. स्वातंत्र्य प्राप्तीपेक्षाही या चिरंतन भाष्य ग्रंथाचे महत्व चरित्रकाराला विशेषत्वाने जाणवले आहे. मोक्षपद मिळवून देणारा हा ग्रंथ समाजाची घडी योग्य त्या रीतीने बसविण्यास उपयुक्त ठरेल असा आशावादही चरित्रकाराने व्यक्त केला आहे. आजही त्यातील यथार्थता पटते. श्रीधरास उपदेश. करवीर नगरी म्हणजे कोल्हापूर. तिथे श्रीपाद गोविंद काळे या नावाचे एक व्यक्तिमत्व होते. खरं तर हा गरीब परिस्थितीतला तरुण होता. मॅट्रिकची परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कॉलेजात गेला पण नापास झाला. केसरी वाचून त्याला वाटले की आपण विलायतेला जावे, यंत्रविद्या शिकावी. इथे राहणे म्हणजे नुसते भूमीला भार होऊन राहण्यासारखेच आहे. परदेशी जावे, पुन्हा मायदेशी यावे, देशोद्धार करावा असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. पण विलायतेला जाण्यासाठी पैसा अडका कुठून आणणार? तो फारच गरीब होता. त्याने भंडारा येथील एका मित्राची भेट घेतली. मित्रानेही सांगितले की पैशाविना काहीच होणे शक्य नाही. दरिद्री माणसाने फक्त मनोराज्य तेवढे करावे. कोल्हापूरला जाताना ते दोघेही वाटेत शेगावला उतरले. त्यांनी श्री गजानन महाराज यांची कीर्ती ऐकली होती. ते मठात आले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीधराचा मनोदय ओळखला होता. ते म्हणाले, अरे वेड्या, परदेशी जाण्याचा विचार करू नकोस. भौतिक शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे, त्यात प्रगती कर. हे ऐकून श्रीधराचे विचार बदलले. पुन्हा श्रींनी गर्जना करून सांगितले की हिंदुस्थान सोडून कुठेही जाऊ नकोस. अरे खूप पुण्य करावे तेव्हा अशी मातृभूमी प्राप्त होते. भौतिक शास्त्रापेक्षा योगशास्त्र समर्थ आहे. योगशास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे. संत सत्यार्थदर्शी. श्री गजानन महाराजांच्या भेटीने, दर्शनाने, उपदेशाने श्रीधराचे विचार पालटले. श्री म्हणाले, तू घरी जा, तुझी पत्नी वाट पाहत आहे. या देशातच तुझा उत्कर्ष होईल. संत हे नेहमी सत्पथच दाखवितात. पुढे हा श्रीधर काळे BA MA झाला. शिवपुरी कॉलेजचे प्राचार्य पद त्यांना मिळाले. संत कृपा होऊन त्याचे जीवन कृतार्थ झाले. त्याचा नावलौकिक वाढला. सत्याचा शोध हा संतांच्या सहवासाने प्राप्त झाला. श्री दासगणू महाराज म्हणतात, याच देशात संत महंत आहेत. ते उद्धार करते, उपकार करते आहेत. अशा संतांच्या चरित्रपर ग्रंथ पारायणाने सुद्धा सन्मार्ग मिळतो. योग्य दिशा प्राप्त होते. संत कृपेची ही थोरवी आहे. अध्याय 15वा समाप्त. मंडळी, आता मी पुढचा अध्याय वाचायला घेते, तर त्याआधी कमेंट्स मध्ये श्री गण गण गणात बोते असं नक्की लिहा.
आणि तुमची महाराजांच्यावर जी श्रद्धा आहे ती अजून आढळ करा. पुढचा अध्याय वाचते मी. गुरुमंत्र हा तरणोपाय. 16वा अध्याय लिहिताना चरित्रकार श्री दासगणू महाराजांनी सांप्रत समाज व्यवस्थेचे भान ठेवले असून ईश्वराच्या कृपेशिवाय आर्य संस्कृतीचे रक्षण होणार नाही असे प्रतिपादले असून संत सत्पुरुषांच्या सहवासानेच सामाजिक अभ्युदय घडून येईल, कारण तेच खरे हितकर्ते आहेत अशी सद्भावना व्यक्त केली आहे. ज्ञानी पंडितांचा अवमान होणे ही गोष्ट समाजाला भूषणावह नाही. आज ज्ञानवंत नीतिवंत यांना समाजाकडून उपद्रवही दिला जातो, त्यांची उपेक्षा केली जाते. म्हणून चरित्रकार विचारतात की देव डोळे मिटून बसलाय काय? तो जर ज्ञानवंतांचे नीतिवंतांचे रक्षण करणार नसेल तर दुसरा कोण करेल? त्या देवानेच समाजाला त्यासाठी सद्बुद्धी द्यायला हवी. गुरुमंत्राची आवश्यकता. परमार्थात पाऊल ठेवायचे त्यासाठी भक्ती करायची, भक्तीने तो प्राप्त करून घ्यायचा. मग ही गोष्ट श्रद्धेशिवाय, उपदेशाशिवाय, साधनेशिवाय कशी काय घडून येईल? चरित्रकारांनी इथे गुरु महात्म्य सांगून गुरुमंत्राची प्राप्ती होण्याची आवश्यकता प्रतिपादली आहे. गुरुमंत्राशिवाय तरणोपाय नाही हेच खरे. मुंडगावच्या पुंडलिकाची एक कथा चरित्रकारांनी इथे सांगितली आहे. पुंडलिक हा भक्त होता. तो शेगावला वारी समजून येत असे. त्याची श्रद्धा ही दृढ होती. एकाग्र मनाने तो श्रींचे चिंतन करीत असे. त्याच गावी भागाबाई नावाची एक ठाकरीण राहत होती, पण ती मनाने फार चंचल होती. लोकांना दांभिकतेने फसविण्यात ती पटाईत होती. एकदा ती पुंडलिकाला म्हणाली, तुझा जन्म अगदी वाया गेला. तू मला सद्गुरू केले नाहीस, तुझे चुकलेस. त्या शेगावच्या महाराजाने तुला गुरुमंत्र तरी दिला का? कशाला उगीच शेगावच्या वाऱ्या करतोस? शेगावचा गजानन हा वेडापिसा आहे. तुझा ताप कमी झाला म्हणून तू त्याला गुरु मानणे हा काकतालीय न्याय आहे. नुसते तो गिनाते असे म्हणत बसतो. कुणाचंही तो काही खातो, तो भ्रष्ट आहे. इथून चल, दूरवर अंजन गावी जाऊ. ते एक सत्पुरुष आहे, त्यांना गुरु करून घेऊ. उद्या तिथे त्यांचे कीर्तन आहे. गुरु हा महाज्ञानी असावा, तो परमगुणी असावा, शास्त्रविद्या पारंगत असावा, भक्ती मार्ग दाखविणारा असावा. पुंडलिक भोळा होता, काय करावे त्याला कळेना. उद्या अंजन गावी जाऊ, कीर्तन ऐकू, पुढे काय होईल ते पाहू असे त्याने ठरविले. दोघांनीही अंजनगावला जायचे मनोमन ठरविले. दृष्टांतातून मंत्रदीक्षा. उद्या निघायचे, पण आदल्या रात्रीच पुंडलिकास एक स्वप्न पडले. त्याच्या समोर एक दिगंबर पुरुष उभा राहिला. श्रीप्रमाणेच त्याची चर्या होती. तो सत्पुरुष पुंडलिकाला म्हणाला, काय रे, गुरु करण्यासाठी अंजनगावला निघालास काय? आणि तेही भागीच्या सल्ल्याने. तिथे जायचं असेल तर जरूर जा, पण कानात कुणी काही सांगितले तर तो काय गुरुमंत्र होतो काय? पुंडलिका, त्या दांभिकतेच्या तू मुळीच नादी लागू नकोस. तू कान इकडे कर, तुला मी मंत्र देतो. श्रींनी कानात गणगण हा गुरुमंत्र दिला. स्वप्न दृष्टांत देऊन श्रींनी पुंडलिकास मंत्र दीक्षा दिली. तो धन्य झाला. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने पाहिले तो काय स्वप्नातील सत्पुरुष हे दुसरे तिसरे कुणी नव्हते, ते श्री गजानन महाराजच होते. पुंडलिकाने स्वप्नातच श्रींजवळ पूजेसाठी पादुका मागितल्या. उद्या 2 प्रहरी देतो असे श्रींनी त्यास स्वप्नातच सांगितले. पुंडलिक जागा झाला. स्वप्न दृष्टांत हे गुरुदर्शन, गुरुवचन, गुरु संभाषण या योगे खरेच होत असतात. पुंडलिकाला कळून आले की भागी कशी आहे तेही श्रींनी सांगितले व गुरुमंत्र दीक्षा देखील दिली. पादुका कशा मिळतील की नव्या तयार करून आणाव्या लागतील अशा भ्रमात तो पडला. दृष्टांताने गुरुदीक्षा मिळाल्याची हकीकत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचीही आहे. त्यांना चैतन्य बाबांनी स्वप्नात येऊनच रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. गुरुमंत्राशिवाय साधकाला तरणोपाय नाहीच नाही. पुंडलिकाने पुढे काय केले, तो अंजनगावला गेला किंवा नाही, त्याने भागाबाईला काय दिले, हे सगळं आता आपण पुढल्या अध्यायात मंडळी वाचूया. तर मंडळी, कल्याणीज भक्ती ऑडिओ बुक हा चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनिटं जर वेळ काढला तर आपल्या या चॅनलवर जे मी देवाचं वाचन केलेलं आहे ते तुम्हाला ऐकता येईल. आपलं गुरुचरित्राचं पारायण 1 ते 53 अध्याय आपल्या या चॅनलवर आहेत की जे तुम्हाला ऐकता येतील. संपूर्ण पारायण केल्याचं फळ त्यामुळे तुम्हाला मिळेल. परत श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, त्याचे विस्तृत अर्थ ते मी आपल्या या चॅनलवर सांगते. तर तुमच्या मुलांना जर तुम्ही ते ऐकायला दिलेत
तर त्यांचं एक भविष्य उज्ज्वल होईल. रोजच्या जीवनात कसं जीवन जगायचं हे खूप समर्थ रामदासांनी छान समजावून सांगितलेलं आहे. त्याचा तुम्हाला स्वतःलाही आणि तुमच्या मुलांनाही खूप छान फायदा होईल. एक भावी छान सुसंस्कृत पिढी आपली तयार होईल. तसंच गीतेचं वाचन सध्या मी करते. सुरुवातीचा भाग जे टिळकांनी मंडालीच्या तुरुंगामध्ये हे सगळे लिखाण केलेलं आहे. तर स्वतः मी सध्या आता गीतेचे श्लोक शिकतीये. तर जसं जसं माझं श्लोकांचं प्रभुत्व होईल तसं तसं मी ते श्लोक तुम्हाला सांगणारच आहे त्याचे अर्थ. पण आत्ता सुरुवातीला गीतेचं सुरुवातीचं ज्ञान सुद्धा मिळणं फार महत्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या घरात जर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांना सुद्धा ऐकायला द्या. तर प्रचंड तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. धन्यवाद.